नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशी कोणती गाडीची फीचर्स आहेत की जी असायलाच हवीत. सगळ्यात महत्त्वाचं फीचर मला जे वाटतं ते म्हणजे हे जे ORVM असतात ना, आउटसाईड रिअर व्ह्यू मिरर्स, हे आतमधूनच आपल्याला ॲडजस्ट आणि रिट्रॅक्ट करता यायला पाहिजेत, जे बेस मॉडेलमध्ये अवेलेबल नसतं. फॉर एक्झाम्पल, आता हा जो मिरर आहे बाहेरचा, तो मला बंद करायचा असेल तर इकडे बटन आहे, मला हे मी बटन दाबलं की हा बंद होणार. हां, हे झालं रिट्रॅक्शन, म्हणजे बंद झाले. आणि मी परत दाबलं तर परत उघडणार मिरर्स, बरोबर. आणि आता मला हे ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे काय, मला खालती वरती आत आणि बाहेर असे चारही बाजूंनी ॲडजस्ट करता येतात आतमधूनच. तर त्याच्यासाठी ही जॉयस्टिक दिलेली आहे. तर मला आता उजव्या बाजूचा करायचा असेल तर इथे बघा L आणि R लिहिलं आहे. तर मी ही जी जॉयस्टिक आहे ती उजव्या हाताला फिरवणार आणि मग मी ही जॉयस्टिक अशी खाली करणार, जर का मला खाली हवा असेल तर. बघा आता मी खाली करतो, हे बघा हा खाली होतोय मिरर, मला खालचा व्ह्यू दिसतोय. म्हणजे काय, थोडक्यामध्ये हे एवढं उपयोगी फीचर आहे ना, की तुम्हाला पावसामध्ये म्हणा किंवा डाव्या बाजूचा जो मिरर आहे तो तुम्हाला इकडे बसलेल्या माणसाला सांगावं नाही लागत की बाबा मिरर उघड, मिरर बंद कर. नाही, तुम्ही हे इकडनं आतमधून तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करू शकता, गाडी चालू असताना सुद्धा. म्हणजे रनिंगमध्ये पण तुम्ही ॲडजस्ट करू शकता. दुसरं म्हणजे हे एक आहे IRVM जो असतो, तो IRVM म्हणजे इंटरनल रिअर व्ह्यू मिरर. याला हा एक खटका असतो. म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, हा जो असतो फीचर, हे जे फीचर आहे ते आपल्याला जेव्हा रिफ्लेक्शन डोळ्यावरती येतं तेव्हा तुम्ही जेव्हा असं हे ॲडजस्ट करता तेव्हा काय होतं, मागून येणाऱ्या गाड्यांचं जे रिफ्लेक्शन इथे पडून आपल्या डोळ्यावर येतं ना, ते येत नाही. ते आपल्याला गाडीही दिसते आणि तो अँगल बदलल्यामुळे डोळ्यावरती फोकस येत नाही. सो IRVMमध्ये हे ऑटो डिमचं फीचर जे असतं ते अतिशय महत्त्वाचं आहे. हे ॲडजस्टमेंट तुमच्या आत्ताच्या गाडीला सुद्धा असेल, एकदा चेक करून घ्या. तिसरं आणि महत्त्वाचं जे मला परत एकदा वाटतं ते म्हणजे रिअर व्ह्यू कॅमेरा. बऱ्याचशा गाड्यांमध्ये हा असतो आजकालच्या गाड्यांमध्ये, म्हणजे बेसिक मॉडेलमध्ये सुद्धा देतात. पण जर का नाही दिलं तर तुम्ही बाहेरून बसवून घेऊ शकता. दोन ऑप्शन्स असतात, एक तर सेन्सर असतात, म्हणजे पार्किंग सेन्सर असतो, आणि कॅमेरा असतो. तर कॅमेरामध्ये काय होतं, आपल्याला व्ह्यू दिसतो, आणि सेन्सरमध्ये काय होतं की एक बीप येतो, टी 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 टी. म्हणजे जर का एखादा ऑब्जेक्ट, आता या तुम्हाला मार्किंग्स दिसतात, तर इथे रेडला जेव्हा रेड ही जी लाईन आहे, इथे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आला की ते बीप वाजायला सुरुवात करतो. पण कॅमेरा आणि सेन्सर दोन्ही असणं अतिशय उपयुक्त आहे, फायद्याचं आहे. कारण आपल्याला एखादा दगड वगैरे असेल की जो एकदम खाली आहे, बरोबर मध्ये आहे, जो आपल्याला IRVMमध्ये दिसणार नाही पण आपल्याला कॅमेरामध्ये दिसेल. सो कॅमेरा आणि सेन्सर्स या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे पाहिजे असलेल्या गोष्टी आहेत. ड्रायव्हिंग रिलेटेड अजून एक फीचर म्हणजे हे स्टिअरिंग व्हील ॲडजस्टमेंट. तुमच्या गाडीला पण बऱ्याच वेळा एक ॲडजस्टमेंट असते, कशी माहिती आहे का, ही याला म्हणतात व्हर्टिकल ॲडजस्टमेंट. आणि हे अजून एक ॲडजस्टमेंट असते, ती म्हणजे टेलिस्कोपिक. म्हणजे काय, पुढे आणि मागे, जसा टेलिस्कोप आपला फिरतो ना त्या टाईप. म्हणजे आता बघा, तुम्हाला मी आता वर खाली दाखवलं आणि आता हे बघा पुढे आलं, आणि आता मी मागे ढकललं की मागे जाईल, खाली गेलं. सो हे टेलिस्कोपिक आणि व्हर्टिकल ॲडजस्टमेंट, इथे हा खटका असतो, तुम्हाला माहिती आहे. तुमची हाईट किंवा तुमची सिटिंग पोझिशन जी आहे त्याप्रमाणे तुम्ही स्टिअरिंग व्हील ॲडजस्ट करून त्याप्रमाणे कम्फर्ट ड्रायव्हिंगचा तुम्हाला मिळू शकतो. अजून एक पुढचं फीचर जे परत एकदा गुड टू हॅव आहे, ते म्हणजे आपले मीडिया कंट्रोल्स इथे असणं, स्टिअरिंग व्हीलवरती असणं. कारण बऱ्याच वेळा काय होतं, गाडी चालवताना फोन आला आपला किंवा काय, आपल्याला गाणी चेंज करायचे आहेत, मीडिया जो आपण प्ले करताय लॉंग ड्राईव्हला, तर ते इकडनंच आपण करू शकतो. फोनचे कंट्रोल्स इथे असतात, हा फोन घ्यायला, हा फोन ठेवायला, आणि इकडे आपला ऑडिओ कमांड्स जेव्हा आपण देतो ते बटन इकडे आहे. सो हे पण खूप चांगलं फीचर आहे, म्हणजे गुड टू हॅव आहे, पण इट्स अ व्हॅल्युएबल फीचर. म्हणजे जर का तुम्हाला बजेट असेल तर हे स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स असलेलीच गाडी घ्या, असं मी रेकमेंड करेन.